प्रभुनयन फाउंडेशन अंधेरी, श्री साई सहाय्य समिती इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमानं पशुपक्ष्यांना पाणी पिण्यासाठी मातीची भांडी तसंच पावसाळ्यात लावलेल्या झाडांची उन्हाळ्यात निगा राखून त्यांना पाणी घालणं, त्यांचं संवर्धन करणं, जनतेमध्ये झाडे, पशुपक्षी यांचं महत्त्व पटवून देणं तसंच वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून जगभर ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण वाढलं असून इगतपुरी शहरात तापमानाचा पारा 42 सेल्सिअसच्या वर गेल्यानं निसर्गाचा समतोल बिघडत असल्यानं पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून वृक्ष लागवड करणं तसंच पशुपक्ष्यांचं जतन करणं ही काळाची गरज असून जनतेनं सक्रिय सहभाग या मोहिमेत घ्यावा असं आवाहन न्यूज 7 मराठीचे संचालक राजू देवळेकर यांनी केलंय। प्रभुनयन फाउंडेशन अंधेरी, श्री साई सहाय्य समिती इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने इगतपुरी तालुक्यात आम्ही दरवर्षी झाडे लावणे, त्यांचे जतन करणे असे उपक्रम राबवत असतो। सामाजिक उपक्रमामध्ये प्रभुनयन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री आनंद मावानी यांचा मोलाचा हातभार असतो, सहकार्य असतं। श्री साई सहाय्य समिती देखील या कार्यात जे साई भक्त आहेत ते सदस्य सहभागी होत असतात। दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे, जागतिक तापमानात सुद्धा वाढ झाली आहे। याच्यामुळे वृक्ष लावणे आणि त्यांचे जतन करणे तसंच त्यासोबत पशुपक्ष्यांचे अस्तित्व टिकवणे ही सुद्धा एक काळाची गरज झाली आहे। आपण बघतोय बरेच पशुपक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, कारण जे जागतिक तापमानाचं संकट आहे या तापमानामुळे बऱ्याच पक्ष्यांना पाणी मिळत नाही पिण्यास किंवा चारा मिळत नाही। आपण बघतोय का आता सध्या बिबट्याचं जे प्रमाण आहे शहरामध्ये जास्त वाढलं आहे किंवा गावामध्ये वाढलं आहे, कारण जंगलच नष्ट होत चाललेली आहे आणि जंगल नष्ट होण्यामुळे पशुपक्ष्यांचा ऱ्हास होत आहे आणि ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि यासाठी सुद्धा देखील आम्ही प्रयत्न करतो, जनजागृती करत असतो। श्री साई सहाय्य समिती आणि प्रभुनयन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जे आम्हाला शक्य आहे तेवढं आम्ही पर्यासाठी करतोय आणि आम्हाला जे साई भक्त आहेत किंवा जे नागरिक याचे सहकार्य आहेत त्यांचे मी विशेष आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। राजू देवळेकर, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।